नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण मराठी पेपर सेट. आजचा हा आपला असणार आहे पेपर सेट 7वा. याआधी 6 पेपर सेट करून झालेले आहेत. जर तुम्ही बघितले नसाल तर नक्की बघून घ्या. येणाऱ्या एक्झामसाठी, सर्व एक्झामसाठी महत्त्वाचा पेपर सेट असणार आहे. चला तर सुरू करूया आजच्या या आपल्या पेपर सेटला. पहिला प्रश्न आहे, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना काय म्हणतात? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सिद्ध क्रियापद का साधित क्रियापद? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सकर्मक क्रियापद. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. कनक, सुवर्ण, कांस्य, कांचन. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4, कांस्य. या सर्वांचा अर्थ हा होते सोने असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पाहू. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पक्षी, चतुष्पाद, पशु, खग का प्राणी? तर पक्षीचा समानार्थी शब्द असणार आहे खग. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा लिंग बदला. कोकिड, कावळा, कोकिडा, चिमणी का मैना? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कोकिडा. पुढचा प्रश्न आहे, अज्ञात झऱ्यावर हा कोणाचा कथासंग्रह आहे? ऑप्शन आहेत अरुणा ढेरे, दुर्गा भागवत, नासी फडके का वि.स. खांडेकर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणा ढेरे. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या वाक्याचा काळ बदला. समीर शाळेत जात होता. साधा वर्तमान काळ करा. पर्याय आहेत समीर शाळेत जात आहे, समीर शाळेत जात असेल, समीर शाळेत जातो का समीर शाळेत जाईल? पहिल्यामध्ये हा आहे चालू वर्तमान काळ, हा आहे चालू भविष्यकाळ आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे साधा भविष्यकाळ. त्यामुळे पर्याय असणार आहे आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3, समीर शाळेत जातो. पुढचा प्रश्न आहे, चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा. माझा गणवेश मला आवडतो. इथं मला आवडतो असं दिलेलं आहे, तर आपल्याला शुद्ध वाक्य यातून निवडायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे माझा गणवेश मला आवडतो. इथं षटकोनाचं दिलेलं आहे म्हणून हे वाक्य येणार नाही. माझा गणवेश मला आवडतो, इथं मला दिलेला आहे त्यामुळे दुसरं ऑप्शन पण येणार नाही. आणि तिसरं ऑप्शन आहे माझा गणवेश मला आवडतो आणि चौथा आहे माझा गणवेश मला आवडतो. इथं पण मला आहे म्हणून हे येणार नाही. म्हणून योग्य पर्याय असणार आहे आपला पर्याय क्रमांक 3, माझा गणवेश मला आवडतो. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मुलगा, तर मुलगा याचं स्त्रीलिंगी रूप होणार आहे मुलगी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
मी गावी जात आहे. चालू वर्तमान काळ, चालू भविष्यकाळ, चालू भूतकाळ का साधा वर्तमान काळ? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, चालू वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. शब्द आहे आस्तिक, तर याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे नास्तिक. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, मला पेढे आवडत, मी पेढा खाल्ला. या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन आहेत कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग का भावकर्तरी प्रयोग. तर मी पेढा खाल्ला म्हणजे हे भूतकाळी वाक्य झालं, म्हणून याचा प्रयोग असणार आहे कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील कर्ता ओळखा. तो सायकल चालवत आहे. तर या वाक्यातील कर्ता असणार आहे तो. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे भार्या, बहीण, सासू, पत्नी का नणंद. तर भार्याचा समानार्थी शब्द आहे पत्नी. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे पंचफळे, द्विगु समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास का अविभाव समास. तर याचे योग्य उत्तर असणार आहे द्विगु समास. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. रमेश पतंग उडवत आहे, रमेश पतंग उडवत होता. पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ का अपूर्ण भूतकाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील काळ ओळखा. मी शेतात जातो. अपूर्ण वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ का साधा भूतकाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, साधा वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा विग्रह करा. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, कांदे तसेच पोहे, कांदे किंवा पोहे, कांदे आणि पोहे. तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 1, कांदे घालून केलेले पोहे. पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या रिकामी जागाला प्रयोग म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचे लिंग बदला. शब्द आहे राघू. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, मैना. राघू, मैना. पुढचा प्रश्न आहे,
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे काळजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विवंचना. पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दाला ई प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करा. तर मजुरी याचं भाववाचक नाम तयार करायचं आहे. मजूर याचं भाववाचक नाम तयार करायचं आहे. मजुरी, मजरी, मजुरी, मंजिरी का मंजुरी. तर मजुरी याचं भाववाचक नाव असणार आहे मजुरी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे ओल हरवलेली माती हा नीरजा यांचा काय आहे. निबंध संग्रह आहे, ललित लेख संग्रह आहे, कविता संग्रह आहे का कथा संग्रह आहे. तर हरवलेली माती हा नीरजा यांचा कथा संग्रह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शब्द आहे तलाव. याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 तडाग. पुढचा प्रश्न आहे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. प्र के अत्रे, ग दी माडगूळकर, आनंद यादव का व्यंकटेश माडगूळकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यंकटेश माडगूळकर. पुढचा प्रश्न शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे कोणते चिन्ह वापरतात. विरामचिन्ह, अर्धचिन्ह, अपूर्ण विराम का स्वल्पविराम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूर्णविराम. तर हा होता आजचा आपला 25 प्रश्नांचा मराठी व्याकरणचा प्रॅक्टिस सेट. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.